सो हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्याला. तर मित्रांनो कसे सगळे मस्त आणि मजेत ना. तर मित्रांनो बघा मजेतच जायला पाहिजे. आज आपण बघा नुसतं फिरतोय तुम्ही म्हणसाल, पण आज आपण आलोय बघा साडूच्या इथं, कारण की त्यांना ना यात्रा होती बघा, त्याच्यामुळं त्यांनी बोलवलं होतं. तर चला जाऊन द्या म्हटलं, असून द्या. तर आलोयच बाहेर, तर सगळ्याला भेटूनच जाऊ. आणि कारण की मित्रांनो आपण खूप दिवसातून बघा घराच्या बाहेर निघलो जाऊ. मला वाटतं 1.5 वर्षातून बघा मी ह्यांच्या इथं आलो असेल. कारण की ते आहे पर्सनली मी काही एवढं सांगितलं नाही बघा तुम्हाला, कारण की मला मग आपलं दुःख आपल्यापाशी ठेवावं आणि जेवढं जास्त दुसऱ्याला प्रेम देता येईल तेवढं द्यावं, असं मला वाटतं बघा मित्रांनो. त्याच्यामुळे मी काही एवढं तुम्हाला पाठीमागचं सांगितलं नाही. तर असं नाही मित्रांनो, चला जे मला ओळखते त्यांना माहिती आहे, आणि जे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत ते बघा त्यांना माहिती नसेल. तर चला मित्रांनो त्यांचं बघा मी घर वगैरे दाखवतो. तर मित्रांनो इकडे जे आहे ना त्यांचं घर आहे बघा. इकडं त्यांचं दुकान आहे बघा मित्रांनो. हे असं किराणा वगैरे आणि लेडीज शॉपी वगैरे सामान ठेवलं आहे बघा. लेडीज शॉपीचं इकडं असं दुकान आहे असं. आणि तिकडे मित्रांनो त्यांचं घर आहे बघा. हे इकडं बी असं वजन काटा आणि इकडं मशीन वगैरे ठेवली आहे बघा. इकडं फ्रीज आहे असं. थंड वगैरे आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे बघा आता जास्त थंड खपतं बघा, त्याच्यामुळं थंड पण ठेवलं आहे. आणि इकडं स्टेशनरी वगैरे ठेवली आहे बघा. इथं सगळं डोकेलिटीचं काम असतं बघा मित्रांनो त्यांचं. आणि इकडं जे आहे ना काही गणपतीचं मंदिर आहे बघा. काही सगळं बघा गणपतीच्या मंदिराची जागा आहे पूर्ण अशी. इथं पहिलं मित्रांनो सगळं बघा मातीच होती, आता त्यांनी हे ब्लॉकचं काम करून घेतलं आहे बघा. आणि इकडं जे आहे ना तर पूर्णपणे बघा ज्यावेळेस गणपती बसतात ना त्यावेळेस खूप मोठं जंगी नियोजन असतं आहे बघा. इथं गॅदरिंग वगैरे लहान मुलांचं हे ठेवलं जातं. परत ऑर्केस्ट्रा वगैरे बी ठेवला जातो बघा. इकडं असं आहे बघा. हे पेरडच बघा त्यांची शेजारीची. इकडं त्यांनी आता नवीन घर बांधलं आहे बघा. पहिलं ती तिकडंच होतं बघा घर त्यांचं. तर आत्ता जे आहे ना तर इकडं असं बांधलं आहे बघा घर. इकडे बी त्यांचाच गोठा आहे बघा. इकडे शेरडांचा गोठा. ती गाया बिया दिसतात ना ती त्यांच्याच आहे त्या बघा. ही सगळं खाटबीट ठेवली बघा इकडं मस्त अशी. तर चला मित्रांनो अजून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा. इकडं फ्रीजमध्ये बघा असं पेप्स्या वगैरे ठेवले ते असं. इकडं बघा थंड आहे असं. थंड ठेवलं आहे बघा इकडं अशा पद्धतीने. त्यांच्या रानातला गहू आहे मित्रांनो. काही आता गहू झाला त्यांना. इकडे त्यांनी आता नवीन गोठा बांधलाय बघा. हे असं आहे सुप्यान शेख. तर आता कुरकुरा लावण्याचं काम चाललंय बघा त्यांचं. सगळं दुकान आपलं सुप्यानं सांभाळतं बघा मित्र. ती एक कुरकुरा पडला होता तर टेपलर लावतोय बघा. मग मालक काय म्हणाले तुम्हाला या गोष्टीवर? कसं दुकान सांभाळताय तुम्ही? होय. आणि सगळा हिशोब कळतो का तुम्हाला दुकानातला? होय. आणि कितीला आहे तुम्ही? होय. लय हुशार आहे म्हणायचं. मित्रांनो इकडे बघा कसा बोकड नसते बघा गायच्या अंगावर आहे का. 2 आहे ते. अजिबात काही करत नाही बघा. खेळते ती बघा उन्हात आणत. माझ्या व्हिडिओ मध्ये तिकडे गेलाय बरं का ते आहे का. तर गार वाटतंय बघा मित्रांनो. इकडे फॅन बिन लावलाय असं बघा.
बाहेर अशी खाडी बी ठेवली बघा त्यांनी अशी मस्त अशी. इकडं असं सगळं मोकळं पटाकाने बघा, त्याच्यामुळे लय भारी वाटतं इथं. मित्रांनो उन्हाळ्यात बघा विहीर किती आटले ते. मित्रांनो हे दुसरी विहीर आहे बघा. उन्हाळ्यात पाण्याची खूप टंचाईत असते बघा. तर मित्रांनो आता वाजलेत बघा 5:30 आणि आता आपण आलोय बघा साडूच्या आपल्या रानात. तर तुम्हाला रान दाखवतो बघा त्यांचं. तर इकडं बघा ही ओढा आहे, ह्याला पाणी असतं बघा. पण आता ह्या वर्षी पाऊस काय लय झाला नाही, त्याच्यामुळं इकडं काय आता सगळं ओही झालं आहे बघा, सुकं पडलं आहे. अजिबात पाणीचा टिपका नाही बघा. आणि विहिरीला पण एवढं पाणी नाही बघा इथल्या आसपासच्या. ह्यांच्या फक्त विहिरीला बघा पाणी भरपूर पाणी बघा. ह्यांची विहीर काय आटत नाही अजिबात लवकर. शेजारच्या जेवढ्या विहिरी आहेत ना ते सगळ्या आटत चालले ते बघा. इकडे जे आहे ना त्यांचं गिनीगोल आहे बघा, इकडे ह्या साईडला आताच कापून नेलं आहे बघा. ऐका इथून बघा, इथून ती तिकडे चिच आहे बघा, त्या चिचपुत्र त्यांचंच रान आहे बघा. दोन एक एकर असं बघा. हे गिनीगोल आता मोठा झाला आहे बघा. मी साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी आलतो बघा इकडं त्या रानात. त्यावेळेस लय बारकं गिनीगोल होतं बघा इथं. ही जी पट्टा आहे ना इथून बघा, ह्या बांधापासून ती त्या विहिरीपतर, तर ही सगळा पट्टा फक्त गिनीगोलसाठी म्हणजे गुरांसाठी ही पट्टा ठेवलेला आहे बघा. आणि इथून इकडे जे आहे ना तिकडे लिंब आहे बघा एकदम सेंटरला, तिथपतर त्यांचं रान आहे. आता ह्याच्यात गहू होता बघा, तर गहू काढला आहे तुम्हाला आधी दाखवलेलं बघा. त्यांच्या गव्हाची पोती होती बघा. आणि इकडं अशी बांधावरती बघा शेवग्याची वगैरे झाड आहे ते. इकडे पेरू ही लावला आहे बघा इकडे. आणि बरोबर कोपऱ्याने अशी बघा शिवरी लावलेली आहे. तर मध्ये बरोबर बघा तिथं हे लावलं आहे बघा चिचेचं झाड. मित्रांनो सावली 1 नंबर पडते बघा तिथं बी तिचं झाडापाशी. ह्या पट्ट्यात बघा मका लावलेली आणि तिकडे बघा गहू लावलेला, त्या चिचेच्या पलीकडे गहू आणि इकडून त्या चिचेपतर मका लावलेला बघा. इकडे होल घेतला आहे बघा आता त्यांनी. हॉलाला मित्रांनो भरपूर पाणी बघा त्यांचं. काही मला वाटतं तसला रोटर मारलेला दिसतोय. सगळं मऊ झालं. इकडे सगळं गव्हाचंच आहे, म्हणजे इकडं ह्या इलाक्यात गहू लावलेला बघा त्यांनी. आणि इथं बोर आहे बघा असं. कारण इकडे बी लय भारी नजर वाटते बघा यांचा. सूर्य आता मावळीत चाललाय तुम्ही बघू शकता. आता मित्रांनी बांधून घेतली बघा विहीर, कारण की दगड माती अशी पावसाळ्यात आहे ना इकडे येत होती बघा घाण, त्याच्यामुळं ही साईडने असं चौतार बांधून घेतला आहे. त्याच्यामुळं आता काही टेन्शन नाही बघा. ही दगडं बिगडं माती बिती आहे ना अजिबात येत नाही. आणि पाणी बघा एकदम स्वच्छ राहतं ह्याच्यात आहे का. चला मित्रांनो असून द्या, तुम्हाला दाखवा म्हटलं आलो तर इतक्या लांब आपल्या साडूंचं रान तरी दाखवा. तर मित्रांनो असून द्या, थांबूया इथेच. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या मित्रांपत्र जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, ओके बाय.